एक एंडोस्कोपिक डेक्रियोसिस्टोरिनोस्टोमी (DCR) एक शल्य प्रक्रिया है जो आपकी आंखों और नाक के बीच एक वैकल्पिक आंसू जल निकासी बनाने के लिए की जाती है। अत्याधुनिक तकनीक का उपयोग करके, यह प्रक्रिया नासिका के माध्यम से नाक के एंडोस्कोप का उपयोग करके न्यूनतम आक्रामक तरीके से की जाती है। एंडोस्कोप डॉक्टर लेन को नाक के अंदर देखने और त्वचा में चीरा लगाए बिना आंसू थैली और नाक की परत के बीच एक उद्घाटन करने की अनुमति देता है। नई वाहिनी के ठीक होने पर उसे खुला रखने के लिए एक नर्म, लचीला ट्यूब स्टेंट अस्थायी रूप से लगाया जाएगा। सर्जरी के 1 महीने बाद कार्यालय में इस ट्यूब को दर्द रहित तरीके से हटा दिया जाएगा। प्रक्रिया के बाद, आंखों में उपयोग करने के लिए आंखों की बूंदों को निर्धारित किया जाएगा और उपचार को अनुकूलित करने के लिए नाक में एक नाक स्प्रे का उपयोग किया जाएगा। DCR प्रक्रिया सामान्य संज्ञाहरण के तहत सर्जिकल सेटिंग में की जाती है। प्रक्रिया के दौरान पार्श्व नाक की दीवार तक पहुंचने के लिए निचले ढक्कन क्रीज के साथ एक छोटा चीरा बनाया जाता है। निशान की उपस्थिति को कम करने के लिए इस चीरा साइट का चयन किया जाता है। एक नई आंसू नाली बनाने के लिए नाक की हड्डी का एक टुकड़ा हटा दिया जाता है जो अवरुद्ध आंसू वाहिनी को बाईपास करता है। नई वाहिनी के ठीक होने पर उसे खुला रखने के लिए एक नर्म, लचीला ट्यूब स्टेंट अस्थायी रूप से लगाया जाएगा। सर्जरी के कुछ महीनों बाद कार्यालय में इस ट्यूब को दर्द रहित तरीके से हटा दिया जाएगा। प्रक्रिया के बाद, आंख में और चीरा स्थल के साथ एक मरहम का उपयोग किया जाता है। वसूली आमतौर पर आरामदायक होती है। मामूली चोट या सूजन हो सकती है जिसे पहले कुछ हफ्तों में हल करना चाहिए। अधिकांश रोगियों को प्रक्रिया के बाद फाड़ और निर्वहन में कमी दिखाई देती है। DCR सर्जरी के बाद कुछ पोस्टऑपरेटिव प्रतिबंध हैं। सर्जरी के बाद 10 दिनों तक स्विमिंग, हॉट टब, स्पा और व्हर्लपूल से बचें। नाक से खून बहने के जोखिम को कम करने के लिए सर्जरी के बाद 2-3 दिनों तक अपनी नाक को न फोड़ें। नाक की परत को नम रखना महत्वपूर्ण है। एक डिह्यूमिडिफायर मददगार हो सकता है। नेजल ड्रिप को कम करने के लिए सर्जरी के बाद एक नेजल स्प्रे निर्धारित किया जा सकता है। सर्जरी के बाद पहले 2 दिनों के लिए दिन में कम से कम 4 बार 20 मिनट के लिए सर्जिकल साइट पर कोल्ड कंप्रेस लगाएं। सर्जरी के बाद पहले 2 दिनों के लिए केवल हल्की गतिविधि की सिफारिश की जाती है। सर्जरी के 5 दिन बाद जैसे ही सामान्य व्यायाम दिनचर्या पर लौटें। मी डॉक्टर MD पवार, आय सर्जन. I am doing the ophthalmic practice since 30 years. नेत्राच्या बाबतीत सर्व एक तर रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे एक तर त्याला मायोपिया, हायपरमेट्रोपिया, अस्टिमॅटिझम म्हणतात, त्याचे प्रकार आहे. त्याच्यामुळे जवळचं दिसत नाही बरोबर किंवा जवळचं दिसतं तर दूरचे दिसत नाही आणि अशा प्रकारे त्यामुळे जवळचे दिसत नाही आणि दूरचे दिसत नाही. तर हे बहुतेक कंजेनेटल, हेरिटरी आणि जेनेटिक असतं. मोतियाबिंदू म्हणजे एक लेन्स असतं आपल्या डोळ्यामध्ये, तो ट्रान्सपरंट असतो आणि त्याच्यामध्ये ओपेसिटी झाली त्याला कॅटरॅक्ट म्हणते. कॅटरॅक्ट म्हणजे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मोतियाबिंदू. तर मोतियाबिंदू हा याचं क्लासिफिकेशन केलं तर हा कंजेनेटल म्हणजे सिन्स बर्थ असतो आणि ॲक्वायर्ड तर सिन्स बर्थ असते म्हणजे मॅटर्निटी इज रिस्पॉन्सिबल. विटॅमिन सम डेफिशियन्सी, विटॅमिन D डेफिशियन्सी आणि इंट्रायुटेराइन सम डिसीजेस गर्भाशयात असतात. आणि ॲक्वायर्डमध्ये इथं सिनाईल म्हणजे म्हातारपणा, कारण लेन्सला कव्हर करत असते लेअर, त्याला लेन्स कॅप्सूल म्हणतात. आणि वय जसं वाढतं तर लेन्स कॅप्सूलची थिकनेस वाढतं. थिकनेस वाढलं तर मेटाबॉलिझम्स ऑफ द लेन्स असते ते अफेक्ट होते आणि त्याला लेंटिक्युलर ओपेसिटी होतं. दुसरं कारण ट्रॉमा, एक मार लागला, ब्लंट ट्रॉमा झालं, त्याच्यामुळे लेंटिक्युलर ओपेसिटी होऊ शकते. थर्ड इज अ कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट म्हणजे आपल्या डोळ्यात विकार झाले, आयरायटिस, सायक्लायटिस, आयरोडोसायक्लायटिस, रेटिनायटिस, विट्रियस हिमोरेज, याच्यामुळे झालं तर त्याच्यामुळे मेटाबॉलिझम ऑफ द लेन्स अफेक्ट होतं आणि त्याच्यामुळं लेंटिक्युलर ओपेसिटी होते आणि जे ट्रान्सपरन्सी ती लेन्सची अफेक्ट होते त्याला मोतियाबिंदू असे म्हणतात. कंजेनेटल असलं तर सिन्स बर्थ असते. 1 वर्ष, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा झाला तर त्याच्या पॅरेंट्स लोकांना दिसतं की डोळ्यामध्ये व्हाईटिश रिफ्लेक्स असतं आहे ना, आणि तो कोणत्याही गोष्टीकडे ते मूल कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्याच्या निस्टॅग्मसचे डोळे हालतात. ते कंजेनेटल सिन्स बर्थ असतं. आणि जे ॲक्वायर्ड असते म्हातारपणी तर त्याच्यात 2 प्रकार असते, कॉर्टिकल अँड न्यूक्लियर.
तर न्यूक्लिअरमध्ये असं असतं का म्हणजे जे उन्हात गेलं तर कमी दिसतं, कॉर्टिकलमध्ये डिमिनिश ऑफ विजन कमी कमी होतात, दूरची आणि जवळची, आणि ग्रॅज्युअली म्हणजे जसं जसं ओपेसिटी वाढतं तसं तसं दिसणं कमी होतं. इज डिपेंड अपॉन द टाईप अँड कॉज. इफ इट इज कंजेनेटल विदाउट एनी डिफॉर्मिटी, इट इज सिनाई म्हणजे वयप्रमाणामध्ये तो 100% चांगला होतो. परंतु जो कॉम्प्लिकेटेड असला, आयरिस, आयरिडोसायक्लायटिस, रेटिनेटेड डिटॅचमेंट, हाय मायोपिया, तर त्याचे प्रोग्नोसिस ते तेवढं चांगलं नाही. किंवा ट्रॉमामुळे मोठ्या बिंदूच्या लेन्स ते कॅप्सूल रप्चर होतं, मेटाबॉलिझम अफेक्ट होतं, आणि त्याच्यामुळे आणखी जे कॉर्टिकल मटेरियल डिस्टर्ब होतं, अॅनाटॉमी ऑफ द लेन्स डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे प्रोग्नोसिस ऑफ द लेन्स इज नॉट 100%. हे फार चांगला प्रश्न विचारलेला आहे. फॉरेन बॉडी सेन्सेशन, डोळ्यामध्ये आपण जात असलं, काही कचरा गेला, काही धूळ गेलं, कण गेलं, तर ते आपण डॉक्टरकडे न जाताना घरचा इलाज करतो. पहिल्यांदा डोळा चोळतो. तर जो फॉरेन बॉडी असला, तो फॉरेन बॉडी कॉर्नियावर ॲब्रेजन करते, म्हणजे अल्सर फॉर्म करतो. त्या अल्सर फॉर्म केल्यानंतर ते जो लवकर फॉरेन बॉडी काढल्यानंतर लगेच आराम मिळायचा, विजन लवकर याची, त्याला मग 2-3 आठवडे असतात. म्हणून फॉरेन बॉडी गेल्यानंतर आपल्या हाताने काढण्याचा प्रयत्न करू नये, डोळा चोळू नये. इमिजिएटली जेवढं शक्य असेल तेवढं डॉक्टरकडे जाऊन त्याचं एक्झामिनेशन करावं आणि इलाज करावं सांगितल्याप्रमाणे. सर आपल्या बाबतीत हे जे याला DCR म्हणतात, लॉंग डॅक्रोसिस्टोरायनोस्टॉमी, जे नेझोलॅक्रिमल पॅसेज असते, डोळ्यातून जे अश्रू तयार होतात ते नेझोलॅक्रिमल पॅसेज जातात आणि ते नेझल कॅव्हिटीमध्ये जातात. तिथे जर ऑब्स्ट्रक्शन असलं तर जे पाणी डोळ्यातून अश्रू ते डोळ्याच्या बाहेर येतात. त्याला वॉटरिंग म्हणते, पेशंट कंप्लेंट इकोपेरिया, मीन्स वॉटरिंग फ्रॉम द बोथ आईज. ते वॉटरिंगची आपण ट्रीटमेंट बरोबर केले नाही तर त्याचं मग म्युकोप्युरुलंट टाईप ऑफ डिसऑर्डर होतो. तेही ट्रीटमेंट केली नाही तर डोळ्यावर सूज येतं, लॅक्रिमल फिस्टुला होतं. आणि याच्याकरता मग मेडिकल ट्रीटमेंट अँड सर्जिकल ट्रीटमेंट आहे. सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे डॅक्रोसिस्टोरायनोस्टॉमी, ही जे कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे. याच्याकरता ब्लिडिंग जास्त होतं आणि 1.5 ते 2 तास लागतो. सांगायचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, एक जेव्हा इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये असताना ज्युनियर इंजिनियर्स त्याला क्रॉनिक डॅक्रोसिस्टायटिस झालं होतं. मी ऑपरेशन केलं त्या जुन्या मेथडनी. पेशंट चांगला झाला. 1 महिन्यानंतर पुन्हा आला, सेम कंप्लेंट म्हणजे वॉटरिंग. तर म्हणजे इट वॉज समथिंग रॉंग इन द ऑपरेशन ड्युरिंग द ऑपरेशन. तर आय वॉज व्हेरी मच डिप्रेस. तर तिथे मी बसलेलो होतो आणि डिप्रेस झाल्यानंतर तिथे एक पॉलिथिन ट्यूब पडलेली होती, जी इंट्राव्हेनस आपण सलाईन ड्रिप देतो, आणि स्पिरिट लॅम्प जळून राहिला होता. अननोईंगली दिस ट्यूब, पॉलिथिन ट्यूब मी उचलली आणि नोईंगली जीच त्या फ्लेम जवळ नेली, बर्निंग फ्लेम ऑफ स्पिरिट लॅम्प. तर मी असं वॉच केलं तर ते पॉलिथिन ट्यूब एका बाजूला तो वितळला आणि फॉर्म कॉलर. तर दॅट आयडिया स्टक टू माय माइंड. जर हा कॉलर आहे, जर आपण लॅक्रिमल सॅकमध्ये ठेवला आणि दुसरं एंड आपण नेझल कॅव्हिटीमध्ये ओढलं तर इट मे ऍक्ट ॲज अ ड्रेनेज पाईप. सो दिस इज द आयडिया ऑफ दॅट इज द न्यू मेथड अँड आय हॅव गिव्हन द इम्प्लांट DCR बिकॉज इम्प्लांट इज मेड. तर पहिल्यांदा मी पॉलिथिनचे हे इम्प्लांट केले, परंतु दीज पॉलिथिन कॅनॉट बी टॉलरेटेड बाय द बॉडी. म्हणून माझा सिलिकॉन्स इम्प्लांट केलं. सिलिकॉन कॅन बी टॉलरेटेड व्हेरी वेल बॉडी, आणि सर्जिकल वाल्यांनी ते मॅन्युफॅक्चर केलं आणि आय गॉट अ व्हेरी गुड रिझल्ट. सो आय जस्ट प्रेझेंट अ पेपर ॲट इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इन रोम in 1986. इट वॉज व्हेरी मच ॲप्रिशिएटेड. देन त्याच्यानंतर मी फक्त वर्कशॉप केले, लेक्चर दिले, लोकांना ऑपरेशन करून दाखवलं, अँड आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. नियर अबाउट आय हॅव डन 3,000 ऑपरेशन विदाउट एनी पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन, आणि त्याचे रिझल्ट ऑपरेशन टेबलवर मिळतात. म्हणजे इव्हन ॲडमिट करायचीही जरूरत नाही पेशंट. म्हणजे त्यांना दाखवा डोळे, कारण ऑन फोन वगैरे इज नॉट जेपर्यंत तुम्ही एक्झामिन करून घेत नाही, टार्चनी, स्लेट लॅम्पनी, इव्हन ऑप्थॉल्मोस्कोपीनी, तेथपर्यंत नो बडी कॅन गिव्ह द प्रॉपर डायग्नोसिस. आणि प्रॉपर डायग्नोसिस न झालं तर मग त्याला प्रॉपर ट्रीटमेंटही नाही मिळणार. न निगा कशी राहावा, आपले डोळे स्वच्छ ठेवा.
आपल्या डोळ्याला कोणताही त्रास नको. समजा वॉटरिंग होत असलं, म्युकोप्युरियन डिस्चार्ज होत असलं, याचा अर्थ का आपल्या डोळ्यामध्ये कुठेतरी इन्फेक्शन आहे. डॉक्टरांना दाखवावं. डॉक्टरांना दाखवल्यानंतर तो निदान करेल, त्याप्रमाणे औषधी देईल आणि ती औषधी फॉलो करायचं. जर आपल्याला दिसत नसले, चष्मा लागत असेल तर तो चष्मा वापरायचा. कॉन्स्टंट डॉक्टरांनी सांगितलं तर कॉन्स्टंट वापरायचा. असं नाही की बस फक्त घरी लावायचा, बाहेर जाताना काढून ठेवायचा. त्याच्यामुळे डोळ्यावर स्ट्रेन येतं, हेडेक होतं, डोकेदुखी होते आणि सर्व त्रास होतो.